मी गेल्या महिन्यामध्ये कामाख्य देवी मी आसाममध्ये होतो आणि महापौर साहेबांना आसामला होतो मी. आमचे एका पार्लमेंटच्या कमिटीची बैठक होती. रविवार होता आणि अमावस्या पण. तर आमचे सगळे सहकारी मंदिरात, आमचे सगळे सहकारी खासदार कमिटीवर जाता नहीं, हमारे महाराष्ट्र में बहुत मंदिर है, हमारे महाराष्ट्र में मंदिरों की कमी नहीं चलो. शेवटी मला एक उत्सुकता होती की काय आहे एवढं महाराष्ट्रामध्ये गाजलेलं हे मंदिर आहे. म्हणून आम्ही गेलो तिथे. प्रचंड गोर गरीब जन, प्रत्येकाच्या हातामध्ये बकर, बदक, कोंबड्या आणि एका बाजूला पाठच्या बाजूला म्हैस मरी. मला महाराष्ट्रातले असंख्य लोक तिथे दिसले. मला विशेषतः ठाणे जिल्ह्यातले फार लोक आहेत. मी म्हटलं तुमचं ग्रामदैवत आहे की काय? महाराष्ट्रातली मंदिरं काय बंद झाली? पण हे सगळं एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी तिथे हे सगळे कार्यक्रम केल्यामुळे आपल्या राज्यातले लोक तिथे मोठ्या प्रमाणात जायला लागतात. त्या मला वाटते आज अमावस्या का दिन आहे, हा मुहूर्त आहे बळी देण्याचा. आम्ही त्या गाभाऱ्यात गेलो. आतमध्ये प्रचंड अशी खोल गाभार आहे, उतरून जावं लागतं. आतमध्ये सुद्धा लोकांच्या हातात कोंबड्या, बकरी, कसली संस्कृती आहे. आणि आपण तेव्हा पुढे नमस्कार करतो. एका बाजूला मला का बसलं या दिलंय जे ज्यांच्या पूजा आहेत आणि ज्यांनी बळी दिलेले आहेत त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुंडकं तिथे आहे. आमच्या समोर ठेवून त्याची पूजा होती. मी इथं आश्चर्यचकित झालो. मला शिंग दिसले का कोपरा असे बसले सगळे यजमान ते आणि पुजारी पंडा आणि एका रांगेमध्ये ते सगळे मूर्ती ज्यांची बळी दिली ते म्हणजे हे चित्र फार कसं काय. गाडगे महाराजांच्या आपण महाराष्ट्रात राहतो. संत गाडगे महाराज ठाकरे यांनी या सगळ्या बळी प्रथांना आयुष्यभर विरोध केला. त्या महाराष्ट्रातून आम्ही येतो. आमच्यासारख्या लोकांनी चित्र फार विचलित करतो. मी म्हटलं क्या है तो आप तो महाराष्ट्र के पॉलिटिशियन है, हम आपको पहचानते. वो 2-3 साल पहले आपके यहाँ से 50-60 लोग आए थे शिवसेना. उस लोग सबसे ज्यादा बलि चढ़ाया. ये लोग कितने 50-60 लोग आए थे और लगभग सभी प्रकार के बलि चढ़ाया. पैसा को चढ़ाया, बकरी को, बदक को, और हमको बड़ा दक्षिणा भी दिया. बोला ऐसा क्यों पूजा किया जाता है? क्योंकि इच्छा होती है वो पूरी करने के लिए, और जो शत्रु होता है वो खत्म करने, शत्रु के ऊपर विजय प्राप्त करणे. हे मी त्या डोळ्याने पाहिलं, ऐकलं जातं परत त्यांनी स्वतःच्या डोळ्याने तिथं पाहिलं. आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये 3 वर्षापूर्वी हे अशा प्रकारे मी त्याला मानत नाही. या अशा गोष्टीमुळे सत्तांतर होतात. सत्तांतर हे भीती आणि पैशामुळेच झालंय. पैसे, प्रचंड पैसा आणि ईडीची भीती आणि लोभ आणि हाव हे कारण आहे सत्तांतरात. बाकी हे असे बळी दिल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे सत्ता मिळते, पैसे मिळतात, ही अंधश्रद्धा आहे या महाराष्ट्रामध्ये. आम्ही गाडगे महाराजांचे भक्त आहोत, आम्ही प्रबोधनकारांचे भक्त. पण हे म्हणजे दिसलं एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की हे लोकांसमोर मांडायला पाहिजे. म्हणून ते मांडले. यातून लोकांनी बोध घेतला पाहिजे की इतक्या प्रचंड प्रमाणात बळी देऊनही या लोकांना भारतीय जनता पक्षाचे आश्रित म्हणून राहावं लागतं.
अवस्था बघा शिंद्यांची काय आहे, हे सगळे आश्रित आहेत. अशा लाभार्थीपेक्षा आश्रित झालेत, त्याला आश्रित आहेत. ते त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारे स्वाभिमानाचा बंड करू शकत नाही. मराठी भाषा, मराठी माणूस या संदर्भात काल जे विधान एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी केलेलं आहे, मुंबईची भाषा हिंदी आहे, मराठी नाही, हे आश्रितांची भाषा आहे. अशा प्रकारे बोलणं मराठी भाषेविषयी, तुम्ही आश्रित आहात म्हणून तुम्ही त्या दबावाखाली बोलताय. मराठी माणसाची भाषा ही मुंबईची भाषा, शिवाजी महाराजांची भाषा ही मुंबईची भाषा आणि मुंबईतल्या कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांची भाषा मराठी भाषा आहे, ती मुंबईची भाषा. हे यांना हळूहळू विसरायला लागले सत्ताधारी.